next part that we are going to study is the free body diagram. Okay, free body diagram. त्याला FBD असं म्हणतो आपण. Free body diagram. Free body diagram, which is nothing but FBD. शॉर्ट मध्ये आपण त्याला FBD असं म्हणतो. फ्री बॉडी डायग्राम. आता फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय असतं? इट इज द डायग्राम यूज टू रिप्रेझेंट all the forces acting on one body at a time. Okay, it is diagram. Free body diagram म्हणजे काय बघा? It is diagram which shows, free body diagram is a diagram which shows all forces acting on a body. All forces acting on body at a time. At a time, and used to calculate acceleration. Acceleration. That is called as free body diagram. लक्षात येतं? म्हणजे फ्री बॉडी डायग्राम म्हणजे अशी एक डायग्राम आहे की ज्याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण? एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस एका टाइमला आपण एका सर्टन इन्स्टंटला काय काय फोर्सेस ऍक्ट होतात ते आपण त्या बॉडीवर दाखवतो. आता फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ कशी करायची? याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत? स्टेप्स टू ड्रॉ दी फ्री बॉडी डायग्राम. तर स्टेप्स लक्षात घ्या काय येणार आहेत. स्टेप्स टू ड्रॉ free body diagram. The first step is draw a box. Draw a box to represent the object. To represent object. म्हणजे ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला बॉक्स काढायचा आहे. कुठल्याही, मग ती बॉडी कुठली असू दे, लिफ्ट असू दे, पर्सन असू दे, ओके, किंवा आणखी वेज असू दे, कुठलाही ऑब्जेक्ट असला तर काय करायचं आहे? तर तो ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी एक बॉक्स काढायचा आहे. सेकंड स्टेप, एक बॉक्स काढल्यानंतर ड्रॉ दी एरो हेडेड लाईन्स, ओके, फ्रॉम द सेंटर ऑफ बॉक्स इन आउटवर्ड डायरेक्शन. ड्रॉ एरो हेडेड लाईन्स. काय करायचं आहे आता? एरो हेडेड लाईन्स काढायचे फ्रॉम सेंटर ऑफ बॉक्स. सेंटर ऑफ बॉक्स इन आउटवर्ड डायरेक्शन. जनरली सगळे जे फोर्सेस आहेत ते एरो हेडेड लाईन न दाखवायचे. ड्रॉ एरो हेडेड लाईन फ्रॉम द सेंटर ऑफ बॉक्स इन आउटवर्ड डायरेक्शन टू रिप्रेझेंट फोर्स. टू रिप्रेझेंट फोर्स म्हणजे त्या बॉडीवर ऍक्ट होणारे जे फोर्स आहेत ते फोर्स कसे दाखवायचे आहेत? एरो हेडेड लाईन्स न दाखवायचे. आणि हे सगळे एरो हेडेड लाईन बॉक्सच्या जनरली सेंटर पासून काढायचे आणि ते नेहमी जनरली काय करायचे? इनवर्ड डायरेक्शन दाखवण्याऐवजी मोस्टली काय करायचे? आउटवर्ड डायरेक्शनच दाखवायचे, जेणेकरून थोडंसं अनालिसिस काय होतं? सोपं होतं. टू रिप्रेझेंट फोर्स इन दॅट डायरेक्शन ऑफ दी फोर्स. त्याच्यानंतर जनरली ही एरो हेडेड लाईन काढत असताना कसं काढायचे? जो फोर्स जास्त आहे ना त्याची लेंथ जास्त काढायची आणि जो फोर्स कमी आहे ना त्याची लेंथ जनरली कमी काढायची. ओके, सो लेंथ ऑफ लाईन शुड रिप्रेझेंट, लेंथ ऑफ लाईन should represent, okay, length of line should represent magnitude of the force. Magnitude of force म्हणजे फोर्सचे मॅग्निट्यूड जे आहे ती इक्वल टू लेंथ ऑफ लाईन असली पाहिजे. म्हणजे जास्त मोठा फोर्स असेल तर काय करायची? लेंथ जास्त काढायची. छोटा फोर्स असेल तर कमी लेंथ काढायची. ओके, आणि त्याच्यानंतर फायनली मग FBDच्या साहाय्याने आपल्याला ऍक्सेलरेशन काढता येतं, नेट ऍक्सेलरेशन. अँड टू कॅल्क्युलेट acceleration,
ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा? नेट फोर्स इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी इंटू ऍक्सेलरेशन. दिस इज द फायनल फॉर्म्युला टू ऍक्सेलरेशन. टू कॅल्क्युलेट ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला वापरायचा. नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि नेट फोर्स म्हणजे काय असणार आहे? हिअर नेट फोर्स इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ ऑल फोर्सेस असणार आहेत. वेक्टर सम, अल्जेब्रिक सम नव्हे. F1 bar plus F2 bar plus F3 bar and so on. Vector sum. So this is the information related to the free body diagram. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. It is the diagram which shows all forces acting on a body at a time and it is used to calculate acceleration. फ्री बॉडी डायग्रामचा बेसिक पर्पज आहे बॉडीचं ऍक्सेलरेशन काढणं आणि त्याच्यावरचे फोर्स सगळे दाखवणं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय असणार आहे? ड्रॉ अ बॉक्स टू रिप्रेझेंट दॅट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर ड्रॉ एरो हेडेड लाईन फ्रॉम द सेंटर ऑफ द बॉक्स जनरली इन आउटवर्ड डायरेक्शन. ओके, इनवर्ड एखाद्या वेळी दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जनरली आउटवर्ड डायरेक्शन सगळे एरो हेडेड लाईन दाखवायच्या आहे आणि जेवढे फोर्सेस असतील तेवढ्या एरो हेडेड लाईन त्यांच्या त्या फोर्सच्या डायरेक्शन दाखवायच्या आहेत. लेंथ ऑफ दॅट लाईन म्हणजे ते एरो हेडेड लाईन जी आपण काढणार आहे त्याची लेंथ जी आहे ती किती ठेवायची? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एवढी. तर टू सम सुटेबल स्केल. असं व्हायला नको की 2 न्यूटनचा फोर्स खूप मोठा काढलाय आणि 10 न्यूटनचा फोर्स तेवढाच काढलाय किंवा त्याच्यापेक्षा छोटा काढलाय असं व्हायला नको. अप्रॉक्सिमेटली काढायचं आहे ते, एक्झॅक्टली काढायची काय गरज नाही. अप्रॉक्सिमेटली कसं असलं पाहिजे? लार्जर फोर्सची लेंथ जास्त असली पाहिजे, स्मॉलर फोर्सची लेंथ कमी असली पाहिजे. आणि ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय असणार आहे? नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन अँड नेट फोर्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला F1 बार प्लस F2 बार प्लस म्हणजे जेवढे फोर्सेस असतील त्या सगळ्या फोर्सेसची वेक्टर. कुठली? वेक्टर सम. लक्षात घ्या. ठीक आहे. सो वन एक्झाम्पल बघूया फ्री बॉडी डायग्रामचं. वन एक्झाम्पल इज लाईक दिस. A cylinder of weight W is resting on a phi groove as shown in figure. Draw its free body diagram. Cylinder is resting on a phi groove. Okay, phi groove. Draw the free body diagram of the cylinder. सिलेंडरची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची. तर याच्यामध्ये फी ग्रूव जो आहे तो कसा असणार बघा, लाईक दिस. दिस इज ए फी ग्रूव. फी शेप्ड ग्रूव असणार आणि त्याच्यामध्ये सिलेंडर जे आहे ते रेस्ट होते. ते आपण एका डायरेक्शन फक्त बघतोय. एका साईडनं बघितल्यानंतर काय होणार आहे? इट विल रेस्ट लाईक दिस. सर्क्युलर दिसणार ना ते, आणि या पद्धतीनं सरफेसवर ते रेस्ट करणार आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? हा जो फी ग्रूव आहे हा सिलेंडरवर फोर्स एक्झर्ट करणार आहे. ओके, तर याचं काय करायचं आपल्याला? फ्री बॉडी डायग्राम काढायचं आहे. तर फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी काय करायचं? एक बॉक्स काढायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटर मधून काय करायचे आहेत? फोर्सेस दाखवायचे आहेत. आता बघा, इथं रेस्ट झालाय ना, म्हणजे इथं नॉर्मल रिॲक्शन क्रिएट होणार. ओके, कारण हा ग्रूव हा सिलेंडर जिथं ग्रूववर रेस्ट करणार ना तिथं तो फोर्स एक्झर्ट करणार. सो ऑटोमॅटिकली सरफेस कडून नॉर्मल रिॲक्शन येणार आहे. नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते, हे लक्षात ठेवायचं. तर ही झाली नॉर्मल रिॲक्शन N1. तसंच इथं कॉन्टॅक्ट आहे ना, इथं देखील कॉन्टॅक्ट फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन येणार आहे, दॅट इज N2. आणि तिसरा फोर्स म्हणजे काय असणार आहे? याचं वेट विच इज ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. तर आउटवर्ड डायरेक्शन जनरली काढायचं असतं ना, हा N1 येणार. N2 जो आहे तो सेंटर मधून इकडे येणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या स्पियरचं वेट, दॅट इज mg विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो दिस इज कॉल्ड एज फ्री बॉडी डायग्राम of the cylinder. Okay,
सो दिस इज FBD ऑफ सिलेंडर येणार आहे. असे 3 फोर्सेस येणार आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर इथं आता तो रेस्ट मध्ये आहे म्हणजे इक्विलिब्रियम आहे. समजा याच्यामध्ये mg ची इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्हाला सांगितलं की N1 N2 रिएक्शन्स काढा, तर तुम्ही काय करू शकताय, लेमीज थेरम यूज करू शकताय अँड यू कॅन सॉल्व्ह इझिली. N1 N2 इझिली फाइंड आउट करू शकताय. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. ही कन्सेप्ट जी आहे ना, हे बघा, सिनॉप्सिस माझा प्रत्येक महिन्याला चेंज होऊ शकतो. ठीक आहे. ह्या नवीन ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या सिनॉप्सिस मध्ये ऍड झालेल्या आहेत. पूर्वीचं जे बुक आहे ना, नवीन बुक माझं येत आहे, न्यू रिव्हिजन येणार आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट ऍड केलेल्या आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये हाऊ टू ड्रॉ फ्री बॉडी डायग्राम, व्हॉट इज फ्री बॉडी डायग्राम, हे DSC सिनॉप्सिस मधलंच आहे, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज अवेलेबल इन DSC सिनॉप्सिस. काय दिसणार नाहीये सोडा तुम्हाला, काय दिसते काय बघा. सो दिस इज इन न्यू सिनॉप्सिस, नॉट इन द ओल्ड सिनॉप्सिस. ओके. त्याचबरोबर नॉर्मल रिएक्शन कशी दाखवायची असा एक इथं क्वेश्चन आहे. नॉर्मल रिएक्शन म्हणजे सरफेस जो आहे ना, त्या सरफेसला परपेंडिक्युलर दाखवायची. रिएक्शन शुड बी ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. ज्या सरफेसवरती बॉडी रेस्ट करणार आहे ना, त्या सरफेसला नेहमी काय करायचे आहे, परपेंडिक्युलर दाखवायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Suppose there is a ladder which is resting on a resting against a wall. म्हणजे सपोज या पद्धतीने आहे. सपोज हा एक हॉरिझॉन्टल सरफेस आणि त्याच्यावर एक वॉल आहे, लाईक दिस. दिस इज अ वॉल. आणि इथं काय आहे, एक लॅडर आहे, लाईक दिस. विच इज रेस्टिंग लाईक दिस. लॅडर किंवा एक स्टिक वगैरे या पद्धतीनं रेस्ट करायला लागली. सो व्हॉट इज द फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस लॅडर. या लॅडरची फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. आता लॅडरवर ऍक्ट होणारे फोर्सेस, आता वॉल बरोबर जिथं कॉन्टॅक्ट येणार ना, तिथं फोर्स क्रिएट होणार आहे, बरोबर. म्हणजे इथं कॉन्टॅक्ट आलाय, इथं नॉर्मल रिएक्शन असणार. नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू सरफेस, याला N1 म्हणूया. ठीक आहे. आता इथं फ्रिक्शन असेल तर फ्रिक्शन या लॅडरला पाठीमागे सरकू देणार नाही. फ्रिक्शन नसेल तर खाली ती सरकून पडणार ना, स्लिप होणार. फ्रिक्शनल फोर्स कसा असला पाहिजे, लॅडरवर ती सरकू नये म्हणून या पद्धतीने असला पाहिजे. दिस इज फ्रिक्शनल, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, FS. त्याच पद्धतीने इथं देखील लॅडरचा कॉन्टॅक्ट येतोय, मग इथं पण नॉर्मल रिएक्शन असणार. लॅडर कशा आहे ते बघायचं नाही, सरफेस कसा आहे. त्या सरफेसनं रिएक्शन कोण देणार, सरफेस देणार ना. मग सरफेसला परपेंडिक्युलर नेहमी नॉर्मल रिएक्शन ड्रॉ करायची. आणि त्याचबरोबर लॅडरचं वेट ते नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, mg. ओके. सो FBD, फ्री बॉडी डायग्राम ऑफ लॅडर आता कशी येणार इथं आता. ओके. लॅडर म्हणजे काय, शिडी. एक शिडी लावलेली आहे अशी वॉलला. तर देर इज अ बॉक्स लाईक दिस. ओके. पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल रिएक्शन N1 अपवर्ड येणार आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स असा येणार, FS. ठीक आहे. त्याच्यानंतर N2 जे आहे ते या डायरेक्शन येणार आहे, वरची नॉर्मल रिएक्शन. आणि शेवटचा फोर्स म्हणजे mg. कारण ही फ्री बॉडी डायग्राम काढता आली नाही ना, की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अवघड होत आहे. आता एवढी फ्री बॉडी डायग्राम काढली, लॅडर रेस्ट मध्ये आहे असं म्हटलं की डायरेक्ट इक्वेशन येतात ना. FS शुड बी इक्वल टू N2 असलं पाहिजे, mg शुड बी इक्वल टू N1 असलं पाहिजे. म्हणजे इथली नॉर्मल रिएक्शन किती असली पाहिजे, N1च असली पाहिजे. दॅट इज इक्वल टू mgच असले पाहिजे. जेवढं वेट असणार तेवढी इथली N1 नॉर्मल रिएक्शन येणार. N2 इक्वल टू काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ओके. तर या पद्धतीनं फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, म्यू mg. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन असतो ना.
म्हणजे या टाईपचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकताय. N1 कसं काढणार इक्वल टू mg, कारण प्रॉब्लेम मध्ये लॅडरचं मास तर दिलेलं असणार. ते झालं. फ्रिक्शनल फोर्स कसा काढणार, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शन टॉपिक अजून आपण स्टडी करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आला की मग N2 पण मिळते. सगळेच फोर्सेस ऑटोमॅटिकली मिळतात. ओके. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ दी, हे 2 एक्झाम्पल मी दाखवलेले आहेत फ्री बॉडी डायग्रामचे. असे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला दाखवता येईल. आणखी एक एक्झाम्पल पाहिजे तर घेऊया, जे मोस्ट कॉमनली असतं. वेजवर ठेवलेला ब्लॉक ऑन दी वेज. Suppose there is a wedge like this, and a rectangular box is placed on this. It has mass m. ठीक आहे. तर हा जो वरचा जो ब्लॉक आहे ना, त्याची फ्री बॉडी डायग्राम जर काढायची म्हटली तर त्याचं वेट काय होणार आहे, इट विल ऍक्ट इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, mg. ठीक आहे. तर अलॉंग द, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, दुसरा फोर्स कुठला येणार आहे, दॅट इज नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. नॉर्मल रिएक्शन कोण देतं, हा दुसरा वेजचा सरफेस देणार आहे. दिस इज नॉर्मल रिएक्शन. ओके, ओनली 2 फोर्सेस आर ऍक्टिंग. ठीक आहे. आता इतर रफ सरफेस असेल तर मग फ्रिक्शनल फोर्स येणार, आणि फ्रिक्शनल फोर्स इज अलॉंग द सरफेस, पॅरल टू सरफेस. त्याला खाली स्लाइड होऊ देणार नाही. Fs या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर mg माहित असेल तर n आणि fs, बॉडी रेस्ट मध्ये असेल तर लेमीज थिरम वापरा, आणि mg वरून n आणि fs काढू शकता इझिली तुम्ही. नॉर्मल रिएक्शन किती असेल, fs किती असेल. अदरवाइज mg चे 2 कंपोनंट जर काढले, mg चा एक कंपोनंट इकडे येणार आहे, दुसरा कंपोनंट काय येणार आहे, इकडे येणार आहे. ओके. इकडचा कंपोनंट तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी सांगितलंय अलॉंग द प्लेन विसरायचं नाही, जास्त विचार करत बसायचं नाही. हा अँगल थीटा असेल ना, तर अलॉंग द प्लेन mg साइन थीटा असतं, परपेंडिक्युलर टू प्लेन mg कॉस थीटा असतं. हे फिक्सच डोक्यात ठेवायचं, विसरायचं नाही. ओके. mg साइन थीटा, mg कॉस थीटा. तर नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज इक्वल टू mg कॉस थीटा येणार, आणि फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg साइन थीटा. जर बॉडी रेस्ट मध्ये असेल तर, रेस्टचा इक्विलिब्रियमचा आपला विचार चालू आहे. ऍक्सलरेटेड मोशन असेल तर मी सांगितलेलं इक्वेशन येणार नाही, थोडंसं वेगळं इक्वेशन येईल. नेक्स्ट, आता आपल्याला फ्री बॉडी डायग्राम कशी काढायची कळलं. आता याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम स्टडी करायचे आहेत, जे खूपच इंटरेस्टिंग आणि खूप इझी आहे. ओके. तर मोशन ऑफ बॉडीज कनेक्टेड बाय द स्ट्रिंग, मोशन ऑफ द बॉडीज कनेक्टेड बाय द स्ट्रिंग, त्याचे आपल्याला प्रॉब्लेम बघायचे. Connected by string, motion of bodies connected by string. Suppose there is a horizontal surface like this. सुरुवातीला horizontal surface बघूया, नंतर vertical surface, inclined surface वगैरे बघू शकते. Suppose there is a horizontal surface, and on this horizontal surface, suppose there are, एक सिंपल एक्झाम्पल सुरुवातीला 2 ब्लॉक्स बघूया. याचा शॉर्टकट देखील सांगणार आहे. प्रत्येक वेळी काय फ्री बॉडी डायग्राम काढून सॉल्व्ह करत बसला तर खूप वेळ जाईल.
त्याला शॉर्टकट देखील आहेत, लक्षात घ्या. सो दीज आर द टू बॉडीज. पहिल्याचा मास आहे M1, दुसऱ्याचा मास आहे M2. आणि याला काय केलेलं आहे, F एवढा फोर्स लावलेला आहे. दिस सरफेस इज स्मूथ. सगळ्यात महत्वाची गोष्ट सरफेस ठेवलाय ना, तो बघायचा प्रॉब्लेम मध्ये स्मूथ आहे का रफ आहे, नंतर आन्सर सगळं चेंज होतं. दिस सरफेस इज स्मूथ असं क्वेश्चन मध्ये दिलेलं असलं पाहिजे. स्मूथ म्हणजे फ्रिक्शनलेस. ठीक आहे. F फोर्स लावला तर पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन किती प्रोड्यूस होणार, आणि इथं टेन्शन ही मध्ये जी स्ट्रिंग आहे म्हणजे M1 M2 ला जोडणारी मधली जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये टेन्शन किती असेल. आता टेन्शनची डायरेक्शन कशी असते हे आयडेंटिफाय करणं ते देखील खूप महत्वाचं आहे. टेन्शनची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, क्रॉस काढायचा, क्रॉस. ओके, म्हणजे स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन असते ना, ते टेन्शन कसं ऍक्ट होतंय, तर त्याच्यासाठी काय करायचं, नेहमी काय सांगितलं मी, क्रॉस काढायचा, क्रॉस. सो दिस इज द टेन्शन. क्रॉस काढायचा म्हणजे काय होणार, पाठीमागच्या बॉडीवर टेन्शन काय होणार, टुवर्ड्स राईट ऍक्ट होणार. आणि म्हणजे M1 वर टेन्शन कसं ऍक्ट होणार आहे, क्रॉस काढला ना तर तिथून पुढं मधनं कट करा त्याला. क्रॉस जो काढलेला आहे तिथनं मधनं कट करा. मधनं कट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल ना, M1 ला हे असं दिसणार टेन्शन, आणि M2 ला कसं दिसणार, हे असं दिसणार सेपरेट केलं तर. बरोबर, म्हणजे M1 ला काय करतंय, टेन्शन राईटला ओढतंय, आणि M2 ला हे तेच टेन्शन काय करतंय, लेफ्टला ओढतंय. लक्षात आलं. म्हणजे टेन्शन कुठल्या बॉडीवर कुठल्या डायरेक्शन ऍक्ट होतंय हे फाइंड आउट करण्यासाठी, कारण स्ट्रिंग ही दोन कनेक्टेड बॉडीमध्येच असणार आहे. ओके, दोन बॉडीच्या मध्ये स्ट्रिंग असणार. मग मध्ये क्रॉस केलं की एका साईडच्या बॉडीवर टेन्शन एका डायरेक्शन असेल तर दुसऱ्या बॉडीवर ऍक्ट होणार तेच टेन्शन दुसऱ्या बॉडीवर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होतं. आणि ते ठरवायचं असेल तर या पद्धतीने ठरवायचं. ओके. हा, आता FBD ऑफ M1 बघूया. M1, ठीक आहे. तर M1 ही जी बॉडी आहे त्याला इकडे ओढणारा फोर्स T आहे, खाली ओढणारा फोर्स M1G आहे, आणि वर ढकलणारा फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. आता N आणि MG काय होणार, एकमेकाला कॅन्सल आउट करणार. जनरली ऍक्सलरेटेड मोशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शनचे फक्त फोर्स दाखवायचे. जास्त दाखवत बसला तर कन्फ्युज होणार. जास्त फोर्सेस दाखवत बसायचे नाही. तर M1 ची FBD एवढीच दाखवली तरी चालेल. हे बघा, फोर्स टुवर्ड्स राईट लावला आहे म्हणजे संपूर्ण सिस्टम ए ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट जाणार. बरोबर आहे ना, टुवर्ड्स राईट जाणार आहे. आणि त्याच्यामुळं ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शनचे फक्त फोर्स विचारात घ्या, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन फोर्सेस विचारात घ्यायचे नाही. ऍक्सेलरेशन अलॉंग द प्लेन काढायचं असेल तर फोर्सेस इन डायरेक्शन ऑफ द ऍक्सेलरेशन. आता M1 वर टुवर्ड्स राईट फक्त टीच ऍक्ट होतंय, दुसरा कुठलाच फोर्स नाहीये. त्याच्यामुळं आता बेसिक फॉर्म्युला काय सांगितलं आहे, नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर नेट फोर्स किती ऍक्ट होतोय, T इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे M1 इंटू A. आता ही जी स्ट्रिंग आहे ती रिजिड आहे, इनइलॅस्टिक आहे, इनएक्सटेन्सिबल आहे. त्याच्यामुळं जेवढं ऍक्सेलरेशन M1चं असणार तेवढंच एक्झॅक्टली ऍक्सेलरेशन M2चं देखील असणार. मी काय सांगतोय लक्षात घ्या, बेसिक्स लक्षात घ्या. पुढे शॉर्टकट देखील आहेत, शॉर्टकटला एवढा वेळ लागणार नाही. म्हणजे माउथ कॅल्क्युलेशन करून देखील तुम्ही काय करू शकताय, माइंड कॅल्क्युलेशन करून देखील तुम्ही काय करू शकताय, ते इझिली सॉल्व्ह करू शकताय. त्याला एवढं लिहायची गरज नाही, परंतु हे बेसिक त्याच्या पाठीमागचं काय आहे ना हे माहिती पाहिजे. कारण काही वेळेला शॉर्टकट असे काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम येतात की तिथे शॉर्टकट अप्लाय करता येत नाही, त्यावेळी मग बेसिक मेथडला जावं लागतं. मग त्याच्यासाठी बेसिक मेथड ही माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला. सो T इज इक्वल टू काय येणार, M1 इंटू A येणार. हे झालं FBD ऑफ M1. तसं FBD ऑफ M2 कसं येणार बघा, FBD ऑफ M2 म्हणजे M2 ला राईटला फोर्स F आहे ना, आणि लेफ्टला टेन्शन इन द स्ट्रिंग आहे, T आहे. आता टुवर्ड्स राईट जाणार म्हणजे कुठला फोर्स जास्त पाहिजे, F जास्त पाहिजे आणि T कमी असला पाहिजे, तरच राईटला जाणार ना. दोन्ही इक्वल असेल तर आहे तिथं थांबणार. आता F इज इक्वल टू T इथे येणार नाही, या लक्षात घ्या, बिकॉज इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. तर आता इथं नेट फोर्स काय येणार आहे, F मायनस T. नेट फोर्स काय येणार, हे बघा, नेट फोर्स म्हणजे नेहमी काय करायचं, लार्जर फोर्स मायनस स्मॉलर फोर्स करायचं. F मायनस T इज इक्वल टू काय येणार आहे, M2 इंटू A. हा बेसिक लक्षात ठेवा. नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन.
सो सेकंड इक्वेशन येणार एफ मायनस टी इज इक्वल टू m2 इंटू ए. आणि जस्ट दोन्ही इक्वेशनचा नेहमी लक्षात ठेवा, फ्री बॉडी डायग्रामच्या साईन जेवढे इक्वेशन येतात ना त्यांचं फक्त ऍडिशन करायचं, बाकी काही करायचं नाही. दोन इक्वेशनचं ऍडिशन केलं तर टी मायनस टी कॅन्सल होणार आणि एफ इज इक्वल टू काय होणार आहे, m1a प्लस m2a येणार. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय येणार, f इज इक्वल टू m1a प्लस m2a. ओके, सो देयरफॉर f इज इक्वल टू m1 प्लस m2 इंटू a येणार आहे. अँड देयरफॉर हिअर ऍक्सेलरेशन किती येणार आहे, f डिवायडेड बाय m1 प्लस m2 येणार. f डिवायडेड बाय m1 प्लस m2. ऍक्सेलरेशन किती येतं, इथं f डिवायडेड बाय m1 प्लस m2 येणार. आणि ऍक्सेलरेशन एकदा आलं की ते हे पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर टेन्शन येणार आहे. जे इथं टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार बघा, therefore t is equal to m1 divided by m1 plus m2 into f. Okay, so here there is acceleration, here there is a tension. एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. Suppose there are two bodies, one is of 2 kg and another is of 3 kg, and these two are connected by a, which are placed on smooth surface connected by string, and applied force is suppose 100 Newton. तर मधलं टेन्शन टी काढायचं आहे. आता बघा 2 kg साठी 2 kg ची फ्री बॉडी डायग्राम मध्ये राईटला ओढणारं टेन्शन फक्त टी आहे. ओके, सो टी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 इंटू ए येणार. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. हे फास्ट लिहिता आलं पाहिजे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. 3 kg ची जी बॉडी आहे ना, राईटला फोर्स आहे एफ, लेफ्टला आहे टेन्शन टी. ओके, मग टुवर्ड्स राईटला जात आहे, हे टुवर्ड्स राईट जाते ना, टी इज इक्वल टू हे देखील तेवढ्याच ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट. तर टुवर्ड्स राईटला जात असेल तर एफ जास्त आणि टी कमी असला पाहिजे. सो एफ मायनस टी इज इक्वल टू 3 असलं पाहिजे. दिस इज द सेकंड इक्वेशन. दोन इक्वेशनची ऍडिशन करा डायरेक्टली. ऍडिशन केल्यानंतर एफ इज इक्वल टू 5a येणार. ओके, सो ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार आहे, एफ बाय 5 म्हणजे 100 डिवायडेड बाय 5 दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 20. सो ऍक्सेलरेशन 20 आलं. सो देयरफॉर टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे 2 इंटू 20 दॅट इज इक्वल टू 40 न्यूटन इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. मधल्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती असणार आहे, 40 न्यूटन असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, 3 बॉडीज घेऊया जरा. Suppose there are 3 bodies which are connected by string like this. Two kg, 3 kg, 2 kg, and here a force of 70 Newton is suppose applied. Okay, force of 70 Newton is suppose applied. ठीक आहे. आता ही 2 kg ची जी बॉडी असणार आहे, इथलं टेन्शन T1 असणार आहे, इथलं टेन्शन T2 असणार आहे, क्रॉस क्रॉस. ठीक आहे. आता 2 kg लेफ्टला काय फोर्सच नाहीये, राईटला फोर्स फक्त काय आहे
T1 आहे, याचा ऍक्सेलरेशन काय असणार आहे, टुवर्ड्स राईट ए, फोर्स टुवर्ड्स राईट लावलाय म्हणल्यावर ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट येणार, म्हणजे याचा फॉर्म्युला काय येणार, T1 इज इक्वल टू 2a येणार. बरोबर, हे झालं इक्वेशन 1. बॉडी 1 झालं. आता दुसरी बॉडी 3 kg ची बॉडी जर मी घेतली, 3 kg, तर याला राईटला ओढणारा फोर्स बघा T2 आहे. T2 जे आहे ना 3 kg ला टुवर्ड्स राईट ओढणार, ॲरो बघा, आणि T1 जे आहे ना 3 kg ला लेफ्टला ओढणार आहे. एवढेच फोर्सेस 3 kg वर सध्या दिसायला लागलेत, आणखी कुठला फोर्स नाही, म्हणजे ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शननं. आता टुवर्ड्स राईट बॉडी निघाली आहे, टुवर्ड्स राईट जाण्यासाठी T2 जास्त असला पाहिजे, T1 कमी असला पाहिजे. मग इथं काय येणार, T2 मायनस T1 इज इक्वल टू 3 टाइम्स ऍक्सेलरेशन. इक्वेशन 2. थर्ड, आता 2 kg, 2 kg ला टुवर्ड्स राईट फोर्स किती दिसतोय, 70 न्यूटन दिसतोय, आणि टुवर्ड्स लेफ्ट किती फोर्स आहे, T2. आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं आता ऍक्सेलरेशन राईटला जाण्यासाठी 70 जास्त असला पाहिजे. 70 मायनस T2 इज इक्वल टू 2a असलं पाहिजे. मी काय सांगितलं, नंबर ऑफ इक्वेशन लिहिल्यानंतर डायरेक्टली ऍडिशन करायची, बाकी दुसरं काय करायचं नाही. मग T1 मायनस T1 कॅन्सल, T2 मायनस T2 कॅन्सल, LHS ला फक्त 70 राहतं आणि RHS ला 7a राहणार आहे. अँड देअरफॉर ऍक्सेलरेशन तुमचं येणार आहे 70/7 म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर विल बी द ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन आलं की T1 T2 काढता येतं, पहिले फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस केलं. सो देअरफॉर T1 इज इक्वल टू काय येणार आहे, 2 into 10 म्हणजे काय येणार आहे, 20 न्यूटन इज द टेन्शन इन दिस पार्ट. ओके, इथे येणार 20 न्यूटन टेन्शन येणार आहे, T1 येणार. अँड सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस करूया, T2 मायनस 20 इज इक्वल टू 3 into a म्हणजे 30. सो देअरफॉर T2 हे टेन्शन किती असणार आहे, 50 न्यूटन असणार आहे. 50 न्यूटन. 30 प्लस 20 that is 50. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टली अशा प्रकारे बॉडी कनेक्टेड असतील तर खूप इझी आहे. आता याचा शॉर्टकट सांगतो. समजा हे मग तुम्हाला इक्वेशन लिहायचे नाहीयेत आणि किती नंबर ऑफ बॉडीज असल्या तरी शॉर्टकट काय आहे याचा शॉर्टकट पण सांगतो तुम्हाला. हॉरिझॉन्टली कनेक्टेड स्ट्रिंग जर असतील तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय टोटल मास डायरेक्टली करायचं. डायरेक्ट ऍक्सेलरेशन म्हणजे F बाय टोटल मास. आता बघा फोर्स किती आहे, टोटल 70 आणि टोटल मास किती, 2 + 3 + 4 म्हणजे किती, 7. सो ऍक्सेलरेशन झालं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं. आता हे T1 काढायचं आहे. T1 इज इक्वल टू, T1 काढायचं असेल तर मास, आता T1 ओढत असलेलं मास फक्त बघायचं. T1 किती मासला ओढतोय तर 2 kg ला ओढतोय. 2 इंटू ऍक्सेलरेशन किती, 10, 20 न्यूटन. T2 कुणाला ओढतोय बघा, T2 हा जो फोर्स ना राईट, T2 टुवर्ड्स राईट आहे ना, टुवर्ड्स राईट जो T2 आहे ना तो 2 आणि 3 टोटल 5 kg ला ओढा लागलाय. फक्त 3 kg ला नव्हे, 3 kg ला पण ओढावं लागणार, 5 kg ला पण ओढावं लागणार. सो 5 into 10, 50. म्हणजे थोडक्यात एखाद्या पॉईंटचं टेन्शन काढायचं असेल तर त्याच्या पाठीमागचं मास घ्यायचं, टोटल मास, पाठीमागचं टोटल मास इंटू ऍक्सेलरेशन झालं. दिस इज अ शॉर्टकट मेथड. लक्षात आलं. मग याच्यावरून आता शॉर्टकटनं दुसरा एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला. वन मोर प्रॉब्लेम. हा शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे आणि होमवर्क म्हणून फ्री बॉडी डायग्रामनं देखील सॉल्व्ह करून बघा.
Suppose there are 4 bodies like this connected by a string, and a force of suppose 70 बॉडीचे मासेस लिहितो अगोदर 2 kg 1 kg 3 kg okay and 4 kg and force of 200 Newton is applied here. 200 Newton. हे बघा शॉर्टकट मेथड ना ऍक्सेलरेशन किती येईल सांगा रे फास्ट. टोटल फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास.